हॅलो चेक. हॅलो. आपण पाहत आहात गरीब नवाज बुरुंडी यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सनी मोहिते दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आपण पाहिला तर अगदी मोठी स्पर्धेचा आजचा हा आजच्या दिवसातील तिसरा सामना चालू आहे. एका बाजूला यंग बॉईज अडखळ आणि त्याचबरोबर त्यांच्या सकलेन आणि नाझीमला आपण पाहतोय. हे दोन्ही खेळाडू तितकेच शानदार बॅटिंग करू शकतील. तर समोरच्या संघाकडे देखील बॉलिंगचा अटॅक प्रचंड मोठा आहे. या मॅचमध्ये अगदी हे बॅटल खूप मोठं होईल यात अजिबात शंका राहिलेली नाहीये. त्याच्यानंतर एजे फायटर्स कुवेतचा संघ खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधामध्ये सावरदेव हा संघ खेळताना दिसणार आहे. म्हणजेच प्रचंड दोन्ही बलाढ्य संघ असतील. मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जाते सकलेन आणि नाजिम आहे. यंग बॉईज अडखळ या टीमकडून ते ओपनिंगसाठी आलेले आहे. 47 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे. 47 म्हणजेच बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. अफवान गोलंदाज मार्कवरती असेल. चला बॉलिंग ट्रॅकवरती आपण आता इथे बघतोय तर मॅचला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईक मार्कवरती आपण बघतोय तर नाझीम आहे आणि नॉन स्ट्राईकला सामी आहे. ओव्हर द विकेट पहिलाच चेंडू टाकला जाईल. पहिला बॉलला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा तिथे संपर्क आता झालेला नाहीये. ते नझीम पहिल्याच चेंडूला अगदी शपळून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल येतोय, विंदी चेंडू. एक-एक रन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 47 रन्स तुम्हाला करायचे आहेत. बॉलिंगचा अटॅक जबरदस्त पाहायला मिळाला. आम्ही अझरची बॉलिंग पाहिली. अझरने देखील काबिले तारीफ गोलंदाजी केली. त्याचबरोबर त्यांचे साथीदार जे होते त्यांनी देखील सुरेख बॉलिंग केली. परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये तुम्हाला चांगला दमखम दाखवावाच लागेल. आपल्या खेळाडूंवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. डॉट बॉल आहे, मोठा प्रहार करायचा प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथे पहिलं दुसऱ्याच बॉलवरती नाझीम आहे सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचं पतन झालंय. कुठेतरी बॅटिंग करणारा अडखळ संघ थोडंसं लडखडताना दिसतोय. या टीमचा तारणहार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अझर या खेळाडूचं नाव आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती तो तुटून पडू शकतो का? पहिला बॉल आहे, ज्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता लेफ्टचा थोडंसं बाहेरचा बॉल, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल असेल आणि आता टीमचं खातं मात्र उघडलेलं आहे. अफवांना सुरुवातीचा बॉल बघितला, अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकला, डॉट बॉल आला. त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू आपण बघितला. त्या चेंडूवरती एक विकेटचं पतन झालं आणि हा जो बॉल आहे, त्या बॉलवरती फक्त आणि फक्त व्हाईट बॉल टाकला गेलाय. नक्कीच एक बिग बॅटल आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला यंग बॉईज अडखळ आणि त्याचबरोबर आपण बघतोय
झारा 11 संघ खेळताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करत असताना हो, पुन्हा एकदा सुरेख बॉलिंग, शानदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक अफानच्या माध्यमातून आहे. म्हणजे हे असं वाटतंय तेवढं हे ध्येय आहे तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. या ध्येयांचा तुम्हाला पाठलाग करत असताना तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल, विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला अझर जी बॅटिंग करतायत ना, आता अझरला थांबवायचं नाहीये. तुम्ही हे रन्स बनवू शकता फक्त तुम्हाला अगदी त्या चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल टाकला जाईल. मोठा प्रहार केलाय. सफळ झालेत. फाईंडला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात असेल. एक रन्स मात्र तिथे घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आणि बघता इथे 2 रन्स देखील कंप्लीट होतील आणि संघाचा स्कोरबोर्ड आता 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 रन्स झालेले आहेत. चांगल्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. या हालाकी आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेटचं पतन तर नक्कीच झालं होतं. परंतु त्याच्यानंतरला अझरला इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथे जे खेळाडू असतील साथीदाराला एकमेकांना साथ द्यावी लागेल. तरच तुम्ही जाऊन अगदी त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. त्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना, त्याने इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. आज त्या गोष्टीचा अवलंब करत असताना इथे विश्वास स्वतःवरती ठेवला पाहिजे. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा फाईनला. ओ भाई दिशा से भटके ना तो पडेंगे फटके. मिलेंगे चार तो होगा विडा पार. सी मारेगा पार चौकार. ही स्ट्रेंथ आहे अझरची देखील. अफवानला असं वाटलं, की अगदी शॉर्ट बॉलवरती तो फलंदाज घेऊ शकत नाही. अगदी चांगलं रूम बनवलं ऑफस्टंपच्या थोडं बाहेर शफल झाला आणि सरळ फाईनला त्याला माहीत होतं. आय थिंक लाँग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे 4 रन्स मिळाले. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 रन्स झालेले आहेत. 7 टीमला द्यावी लागेल. 7 संघाला द्यावी लागेल. तर तुम्हाला जिंकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चांगले प्लेयर्स आहेत प्रतिस्पर्धी झारा 11 या टीमकडे. आपण अफगाणसारखा वेगवान अगदी तेज तरार गोलंदाज पाहिला ज्याच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे. चांगला टप्पा आहे. परंतु त्याने कुठेतरी मागचा जो चेंडू आहे अगदी दिशाहीन टाकला होता. त्याच्यावरती प्रहार करताना देखील दिसला होता अझरला थांबावंच लागेल. सामना जिंकायचा असेल तर. आपण म्हणतो ना अपयश येण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला संघर्ष करावा लागतो. यश मिळवण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर अपयश येण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. कारण तुम्ही संघर्ष करता एक विजयाच्या दिशेने जात असताना जिथे तुम्हाला अपयश येतं, परंतु तुम्हाला तिथूनच नव्यानं सुरुवात करण्याची एक मोठी जिद्द देखील अवगत करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण बघतो अझर काय करतायत आपल्या टीमला कॉन्ट्रिब्युशन देत आहेत. परंतु स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का? आय थिंक क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज प्रॉपर नाही आहे. 2 खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू मात्र तिथे ट्रॅव्हल होतोय आणि इथे जीवनदान मिळालंय. कॅच छुटा तो भाई लोग मॅच छुटा. कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप इम्पॉर्टंट आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 रन्स झालेले आहेत. त्याच्यानंतरच आपण बॅटल बघतोय. एजे फायटर्स कुवेत बनाम सावरदेव तरी सावरदेव या 2 संघांमध्ये बिग बॅटल. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू दिसतील. आपल्याला मिथून देखील सावरदेव या टीमकडून खेळताना दिसतील. सूरज हायरसकर देखील त्या टीमकडून असणार आहे. ते चांगले प्लेयर्स तिकडे असतील. परंतु एजेस स्ट्रायकर्स कुवेत या टीमची जर चर्चा करायला गेली ना, तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठी नावं बघायला मिळतील. थेट हैदराबादमधून या स्पर्धेसाठी ISL या अगदी स्पर्धेमध्ये खेळलेला जो प्लेयर म्हणजे आपण बघतोय तर जमाल देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल. सध्या टेनिस अगदी या संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक दर्जेदार नाव आहे. म्हणजे जमाल आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय तर थेट साताऱ्यावरून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बरकत शेख. अगदी या खेळाडूचं नाव आपण सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेतो. असं नाव म्हणजे बरकत शेख इन ॲक्शनमध्ये दिसतील. त्यानंतर आपल्याला अगदी विशा पाहायला मिळेल. रोहित देखील असणार आहे. त्याच्यानंतरला मुंबईतून राज देखील इन ॲक्शनमध्ये दिसू शकेल. त्यानंतरला कुणाल कदम. वाह! काय प्लेयर आहे. कुणाल कदम या नावाची चर्चा नक्कीच करतोय. इथे दुहेरी धावांचा स्ट्रोक खेळलाय. फलंदाज हमीच्या माध्यमातून. बॉलर नेम प्लीज. नवीन गोलंदाजी मार्कवरती. नवीनच्या पहिल्याच बॉलवरती आपण बघितलं तर दुहेरी धावांचा फटका केलाय. आपण कुणाल कदम या नावाची चर्चा केली. त्याचबरोबर आपण जमालला बघितलं आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण बघतोय अजून एक मोठं नाव म्हणजेच हर्षद पेंडारी. तो प्लेयर देखील तितकाच मोठा राहिलाय. इन ॲक्शनमध्ये दिसेल येणार आहे काही वेळामध्ये.
पुढच्या मॅच मध्ये याचे स्ट्रायकर्स कुवेत या टीमकडे खेळताना भाई दिसणार आहेत. वॉट अ मॅच. बॅटल खूप मोठ्या एका बाजूला असेल ग्रामीण क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये दिसतील. मित्रांनो कुठे जाऊ नका. याच्या पुढचा सामना तुम्ही जर पाहिला नाही तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही स्पर्धा पाहिली नाही. मोठा प्रहार केलाय लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑनच्या हातामध्ये कॅच पकडली जाईल आणि जमी मात्र सरळ मैदानाच्या बाहेर येईल. विकेटचं होतंय पतन. थँक्यू 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 थँक्यू. दानिशला आपण बघतोय. दानिश आता नंबर 4 वरती आलेला आहे. तुम्हाला 7 त्या अझरला द्यावे लागेल. गोलंदाजी मार्कवरती असलेला नवेदला आपण पाहिलं. नवेदनं अगदी पहिल्या बॉलवरती दुहेरी त्यानंतर डॉट बॉल नंतर मग विकेटचं पतन झालं. चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. स्कोरबोर्ड थांबलाय 12 या आकड्यावरती. 47चा पाठलाग करायचा आहे. प्रहार प्रहार केलाय. मिड विकेट द बाउंड्री लाईनच्या बाहेर सारा षटकार. व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. इधर 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 ठीक है वो बैट भी देना इधर. त्याचबरोबर आपण बघतो स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन बोर्ड. तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. षटकातील अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर दानिश टायर असेल. नुकतीच आपण रोजची स्पर्धा पाहिली तिथे अर्धशतक झळकावलं होतं दानिशनं आणि आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये चांगला खेळताना दिसतो. एक रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट केलाय. हा हा नानासा मामला आहे तिथे. ओ यावेळेला रन्स मिळणार आहे. रन्स मिळणार आहेत. वा 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 सुपर. 2 रन्स मिळतील. टोटली एकंदरीत 3 रन्स घ्यावे लागतील आता खात्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 23 रन्स. 23 झालेली आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की थोडीशी लालची होती बॉलरला. त्याला म्हटलं माझा डिरेक्ट हिट लागू शकतो पण तू सरळ मात्र 2 एक्स्ट्रा जे मिळालेत हे कदाचित एक्स्ट्रा रन्स भारी पडू शकतात. खरं एकदम म्हणतोय सनीबाई, एकदम खरं बोललाय तुम्ही. हे 2च रन आहेत तर शेवटला ह्यांना भारी पडणार आहेत. क्रिकेट हा शांत डोक्याचा खेळ आहे. सुमोदभाई नक्कीच त्या बाजूला एजे फायटर्स कुवेत या संघाचं फोटो सेशन चालू आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसतात सगळे. जमालला आपण बघतोय. त्याचबरोबर हर्षद पेंडारी आहे. गणेश पारांगी, योगेश पवार, कुणाल कदम, सनीबाई एक राज मिनिट. रोहित, बरकत शेख देखील हे चांगले चांगले प्लेयर्स दिसत आहेत. सनीबाई मी तुम्हाला थांबवतो इथे. जसं तुम्ही आज किती वर्ष ह्या मैदानामध्ये कॉमेंट्री करायला येत आहेत आणि तुम्ही इथे 101 चांगले प्लेयर आलेले बघितले आहेत. तुम्हाला काय वाटतं जर मैदान आमच्याकडे असतं तर गरीब नवाजच्या मुलांनी ह्याच्याहून चांगली कशी मॅच ठेवली असती? सर मी सांगितलं स्कोरबोर्ड जाऊन 23 झालेत. जिंकण्यासाठी आय थिंक 18 बॉल्स नेट 24 रन्स. 18 मध्ये 24 रन्स पाहिजेत. 18 बॉलमध्ये 24 रन्स पाहिजे. तर आम्ही अगदी या स्पर्धेच्या सुरुवातीला सांगितलं होतं जर का आपल्याकडे अजून जे आउटफील्ड किंवा ग्राउंड जर चांगलं असतं ना समत भाई आपण बघतोय ग्राउंड जर चांगलं असतं हे 50,000चे 5 लाख पहिला वेळ लागणार नाहीये. याच्यात एकदम. अजिबात शंका नाहीये. एकदम खरं बोललात. गरीब नवाज एक चांगला एक कमिटी आहे आणि चांगली ऑर्गनायझेशन करते. बॉलमध्ये 23 पुन्हा एकदा आपण बघतोय तर चांगला चेंडू टाकलाय. दानिशला आता वाटतंय की आपण ध्येयपर्यंत पोहोचतोय परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना संपणार नाहीये.
तर दोन्ही संघ तितकंच बलाढ्य आहे. झारा 11 आणि त्याचबरोबर यंग बॉईज अडखळ. आता मी तरी म्हणेन सर, हा सामना कोणता संघ जिंकेल याचं प्रिडिक्शन लावणं थोडंसं कठीण ठरू शकतं. याला क्रिकेट आहे म्हणतात आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कालच्या सायंकाळच्या सत्रातला आपण क्वार्टर फायनलचा सामना बघितला. एका बाजूला आपण बघतो चिपळूण तालुक्यातील सर्व तारे सितारे होते. तर दुसऱ्या बाजूला देखील चांगले चांगले प्लेयर्स खेळताना दिसले होते. हो, यावेळेला आपण बघतोय बघता 2 रन्स तिथे टोटली 3 रन्स आपल्याला बघायला मिळतात. प्रचंड वेगाने रन्स काढलेत. ह्या चुका तुमच्या अपयशाचं कारण ठरू शकतील. या चुकांना कोण चुकते यापेक्षा भाई आहे ना, काय चुकते या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. एकदम बरोबर बोलला सनीबाई. चुका केलात तर संघ हा विजयी होऊ शकत नाही. इथे चुकीला माफी नाही भेटणार. येस, ॲब्सोल्युटली. कारण नॉकआउटच्या मॅचेसमध्ये आपण म्हणतो ना, की चुकल्याशिवाय शिकत नाही. परंतु ही गोष्ट आता अगदी चुका करण्याची नाही आहे. इथून तुम्हाला शिकणं फक्त आणि फक्त अगदी पराजय आहे. पराजयाच्या पेक्षा तुम्ही अजून दुसरी काही कोणती गोष्ट शिकत नाही. बरोबर. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलोय. 27 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा अझर कुठेतरी चुका करतोय. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळणं असं पाहिजे नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, अनेकदा सांगतो, कधी-कधी तुमच्या अगदी शक्तीपेक्षा तुम्हाला युक्तीचा वापर देखील करावा लागतो. कारण समोरच्या दिशेने जो बॉलर आहे ना, तितकाच तर्जेलदार आहे. त्याच्याकडे ती क्षमता, विद्वत्ता, गुणवत्ता, प्रगळता, प्रगल्भता, पोटेन्शियल ठासून आणि भरून असणारा जो कोण प्लेयर असेल ना, तर समोर तो गोलंदाज दिसतोय. तो सांगतो इथे मी हारण्यासाठी नाहीये. हर एक संघ मात्र विजयाच्या दिशेनं आणि विजयाचं स्वप्न उराशी बाळगून तो मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. आणि इथे पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. या चुका आहेत. वो हार नहीं मरूंगा, रार नहीं ठानूंगा, वो काल के कपाले लिखता मिटाता हूँ, शायद वो जीत का गीत नया गाता हूँ सांगण्याचा प्रयत्न त्या बॉलरने देखील केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय तर अगदी मंडणगड सारख्या तालुक्यामध्ये या खेळाडूची चर्चा सातत्याने करत राहिलोय. असा गुणवान गोलंदाज म्हणजेच अन्सार गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅटल खूप मोठं आहे. आपण म्हणतो ना, टोटल बडा हो या छोटा कोई फरक नहीं पडता भाई, लेकिन वो बॅटल बडा होना चाहिए. बॅट बॉलचा संपर्क तिथे होत नाही. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. हातातला सामना तुमच्या अगदी हातामधून निसटून जाईल. कदाचित भैया सामना कसा वाटतोय माहित आहे का? अगदी 2024चा भारत आणि साऊथ आफ्रिकेचा T20चा मुकाबला आहे ना, 30 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजे होते साऊथ आफ्रिकेला आणि भारतानं तो मात्र सामना जिंकला होता आणि T20 वर्ल्ड कप जिंकला होता तो. म्हणजे अगदी तशा प्रकारचा सामना आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हार्दिक पांड्यानं ज्यावेळेला हेनरी क्लासेनची विकेट घेतली होती, त्याचबरोबर डेव्हिड मिलरची देखील आपल्याला विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाली होती. जसं आपण मगाशी म्हणलं होतं ना, चुका कराल तर संघ विजयी नाही होणार. ते आपले शब्द त्यांच्या कानापर्यंत गेलेले आहे आणि म्हणून ते चुका आता करत नाही आणि चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 27. 12 मध्ये 20 धावाची गरज आहे. 12 चेंडू. फक्त आणि फक्त या आपण ओव्हरमध्ये बघतोय तर तब्बल 4 रन्स खर्च केले. काय कमालची गोलंदाजी. मोठ्या मॅचेसचा हिरो आपल्याला अन्सार पाहायला मिळतोय. नो टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या. टीम मीटिंग होणार नाही. अन्सार, रिक्वेस्ट आहे आपणास की आपण लवकरात लवकर आपले प्लेयर फील्डिंगच्या दिशेने पाठवून द्या. जास्त टीम मीटिंग नको आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. टाइम इज बघूल बाय प्लीज. अच्छा अंपायर रापित बोरणकर. रापित काल भरपूर हालत होतात, आज दिसतच नाही मॅच असल्या असं असं. त्याचबरोबर 12 चेंडूवर 20 धावांची आवश्यकता. तुमच्याकडे 18 मध्ये 24 पाहिजे होते. तुम्ही 6 मध्ये 6 घेतलं असतं तरी देखील आता दुसऱ्या शेवटच्या जे 2 ओव्हरमध्ये तुमचा रिक्वायरमेंट कमी होऊ शकला असता. परंतु कधी-कधी आपण म्हणतो दिमागाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. जी लोकं पायानी चालतात ना, ती दूरपर्यंत पोहोचतात भाई आणि जी लोकं डोक्याने चालतात ना, ती यशस्वी होतात. आता पायानी चालायचं की डोक्याने चालायचं हे तुम्ही ठरवा. आम्ही अजिबात सांगणार नाहीयेत. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं और हराकर जीतने वालों को सिकंदर कहते हैं. आप सिकंदर बनना चाहोगे या बाजीगर, या अभी खुद ही डिसाइड कर लो. बॉलिंग ट्रॅकवरती फौजदान आलाय. छोटे क्रमांक 14 त्याच्या माध्यमातून या ठिकाणी टाकलं जाईल. राईट हँड ओव्हर द विकेट. फलंदाजी मार्कवरती दानिश आहे. दानिशला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या मॅचमध्ये. जिंकायचं असेल तर स्वतःवरती विश्वास. ओहो, यावेळेला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आहेत कदाचित. ओहो येस, दानिशच्या बॅटमधून येतोय हवाई सफर छेरान षटकार. पांड्या डान्स.
दानिश आता मात्र हरण्यासाठी मात्र नाही, तर तो सांगतोय मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे, विजय मिळवून द्यायचा आहे. हा सामना मला जिंकायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, परंतु गोलंदाजाला चांगला बॉल टाकावा लागेल. 11 बॉलमध्ये 14 रन्स पाहिजेत. प्रहार 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 सीमारेषा पार, छेरान षटकार. आलेले आहेत. त्या बॉलमध्ये 8 रन्स पाहिजे, 10 मध्ये 8. कमी गतीचा बॉल आहे, चेंज ऑफ पेस केले, व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. परंतु हा सामना आता कुठेतरी यंग बॉईज अडकळ या टीमकडे झुकताना दिसतोय. या दानीच्या 2 मोठ्या फटक्यानं सामन्याचा अगदी कायापलट करून टाकला. अन्सारचे जे षटक आपण बघितलं ना, अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारं षटक आहे. सामना तुमच्यापासून आता गमावलेला आहे. विकेटच्या एवढ्या क्लोज अगदी क्षेत्ररक्षक उभा होताना बघायला मिळतोय. अगदी माझ्या कारकिर्दीमध्ये गेल्या 7 वर्षाच्या अगदी समालोचन माझ्या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदा असं डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण बघितलंय. आपण सिली मिड ऑफ बनतो, पण तो सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक तब्बल आणि तब्बल एक 15 पावलं मात्र अगदी त्या विकेटपासून लांब असतो. आणि इथे आपण पाहिलंय तर नाही, की जो खेळाडू त्याच दिशेने उभा आहे. 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजे. हो, या वेळेला आपण बघतोय तर चाबूक स्ट्रोक आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळलं होतं आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक 2 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. इथे पॅडल स्विफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक पाहिला असेल, 1 रन्स घेतला जाईल, प्रयत्न दुसऱ्या धावेत असणार आहे. येस होय. आणि हा सामना मात्र यंग बॉईज अडखळ अडखळ बॉईज या बाहेर या बाहेर या. यंग बॉईज अडखळ या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन करूयात अडखळ बॉईज यांचं, मनापासून कौतुक. परंतु झारा 11 आपण देखील चांगलं क्रिकेट खेळायला तुमचं देखील मनापासून या ठिकाणी आभार उपस्थिती दाखवल्याबद्दल. आणि याच्या नंतरचा बॅटल आपण बघतोय तर एका बाजूला ए जे स्ट्रायकर्स